नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत गाजर शेवया खीर। त्यासाठी लागणारं साहित्य बघा। गाजरं घेतली आहेत, एकदम पातळ नाही एकदम जाड नाही अशी गाजरं घ्यायची। शेवया घेतल्या आहेत, साखर आहे, साखर आमटीची 1.25 वाटी आहे, दूध घेतलं आहे, पाव लिटर दूध आहे, आमटीची छोटी वाटी पाणी घेतलं आहे। हे मी गरम करून घेणार आहे कारण शेवया आणि गाजर आपल्याला पाण्यात शिजवून घ्यायचं आहे। काजू बदाम पिस्ता पावडर, तूप घेतलं आहे 2 ते 3 चमचे, मीठ, वेलची पावडर आणि ही दुधाची पावडर किंवा खवा घेतलात तर पाव किलो घ्या किंवा 200 ग्रॅम घेतलात तरी पण चालेल, 50 ग्रॅम कमी घ्या। दुधाची पावडर ही मी आता 1 वाटी काढून घेणार आहे। गाजरं आपण प्रथम किसून घेऊया, पाणी उकळायला ठेवूया। शेवया कुठल्या घेतल्यात या बघा, साध्या शेवया घेतल्या आहेत जे किराणा मालाच्या दुकानात मिळतात त्या शेवया। गाजराची पहा मी सालं काढून घेतलेली आहेत। आता आपण गाजरं किसून घेऊया आणि पुढे काय करायचं आहे ते पाहूया। हे पहा, आपण कढई ठेवली आहे, 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। आता आपण याच्यात आधी शेवया भाजून घेऊया। शेवया थोड्याशा भाजल्या गेल्या की गाजराचा किस पण याच्यात घालायचा आहे। मी पाणी उकळायला ठेवलं आहे बाजूला। गॅस बारीक करायचा आहे कारण शेवया जळू शकतात, ह्या एकदम पातळ शेवया असतात। पण ह्याच्यात गाजराचा किस घालून घेऊया। गाजराचा किस 3 गाजरं आहेत। हे जरा छान परतून घेऊया। मग ह्याच्यात उकळलेलं पाणी घालून हे शिजवून घेऊया वाफेवर आणि मग दूध घालायचं आहे, दूध पावडर घालायचे आणि मग साखर घालायची शेवट। गाजर आणि शेवया पहा आपल्या परतून झाल्या आहेत तुपामध्ये। 3 चमचे तूप, गाजरं 3 म्हणजे साधारण पाव किलो गाजरं असतील ती अंदाजाने, आणि शेवया मी अंदाजाने घेतलेल्या आहेत। गाजरं घेतले आहेत, किस जेवढा झाला तेवढीच शेवई घेतली आहे। आता आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे ते याच्यात घालून घेऊया। हे पहा, पाणी गरम करून घेतलेलं आहे। दुधाच्या पातेलीत पाणी गरम करून घेतल्यामुळे ते पांढरं दिसत आहे। आता या पाण्यामध्ये हे शिजू द्यायचं आहे आपल्याला। याच्यात आत्ता आपण 1 चिमूट मीठ घालून घ्यायचं आहे। हे पहा, 1 चिमूट मीठ घेतलेलं आहे, ते 1 चिमूट मीठ मी घालून घेतलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवूया। हे गाजर किस आणि शेवया छान शिजल्या पाहिजेत, मग पुढे काय करायचं आहे ते पाहूया। आपण ही दूध पावडर काढून घेतली आहे पातेल्यात। हे पहा, मी पाणी घालून घेतलं आहे। आपलं साधंच पाणी घालायचं आहे म्हणजे ह्याच्या गुठळ्या बनणार नाही। आणि हे मिश्रण आपण त्या गाजर आणि शेवया ह्याच्यामध्ये घालायचं आहे दूध घातल्यानंतर। हे पहा, झाकण ठेवून 5 मिनिटं झाले आहेत। झाकण काढून घेऊया। वाफ मात्र छान येऊ द्या ह्याला। गाजर शिजलं पाहिजे एकदम छान, शेवया पण चांगल्या शिजल्या पाहिजे। अजून 1-2 मिनिटं झाकण ठेवूया। हे पहा, झाकण काढून घेऊया। 2 मिनिटं झालेले आहेत। आपलं गाजर आणि शेवया एकदम झकास शिजलेल्या आहेत। गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे बरं का, गॅस लहान ठेवायचा। आता खवा घेतलात तरी सुद्धा तो मोकळा मोकळा करून घ्या। आपण हे दूध घेतलं आहे, साधारण पाव लिटर दूध आहे, साई सकट घातलं आहे मी।
आता गॅस थोडासा मीडियम करायचा आहे, कारण आपल्याला दुधाची पावडर घालून घ्यायची आहे. ही पहा, दूध पावडर आपण पाण्यामध्ये सारखी करून घेतली आहे. आता आपण त्या मिश्रणात घालायचे आहे शेवया आणि जे आपण गाजराचा किस शिजवला त्याच्यात आपण दूध आणि दूध पावडर दोन्ही घालून द्यायचं आहे. गॅस मीडियम ठेवलेला आहे. छानपैकी हे उकळलं आहे, उकळायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. 1-2 मिनटं उकळू द्या. मग आपण याच्यात साखर घालून घेऊया आणि काजू बदाम पिस्ता पावडर घालून घेऊया. ती आपण आत्ताच घालून घेऊया. आणि आता आपण साखर घालून देऊया. आता याच्यात साखर छानपैकी विरघळेल. 1-2 मिनटं हे उकळू द्या की आपली खीर तयार झाली. गाजर शेवया खीर अशी छान मिळून येते ही खीर. एकदा तरी अवश्य घरी करून पहा. हे पहा, दुधाची पावडर पण घालून घेतली आहे. त्यामुळे काय होईल, याला घट्टपणा येईल. या खिरीला खवा घातला तर खवा मोकळा मोकळा करून घालायचा. आत्ता जसं आपण पावडर घातली तसाच आपण खवा घालायचा. आता गॅस जरासा मोठा केला आहे, कारण हे छान शिजलं पाहिजे. दुधाची पावडर घातली आहे, ती छानपैकी शिजू द्या. हे पहा मंडळी, आपली खीर तयार झालेली आहे. गाजर शेवया खीर एकदम झकास झाली आहे. याच्यात कुठलाही मी रंग घातलेला नाही आहे. हा गाजराचाच रंग तुम्हाला दिसत आहे. आता वेलची पावडर राहिलेली आहे घालायची, ती घालून देऊया. आता ही खीर थंड करायला ठेवूया. गॅस बंद करायचा आहे, कारण ही जशी गार होईल तशी अळेल आणि घट्ट होईल अजून ती. हे पहा, आपली खीर तयार झालेली आहे. हे पहा, गॅस बंद केलेला आहे. हे बघा उकळते. आता ते थांबून जाईल. गॅस मी बंद करून घेतला आहे. आता ही थंड होऊ द्या, फ्रीजमध्ये ठेवूया. अशी आपली बनली गाजर आणि शेवया अशी खीर. ही जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.